मध्य रेल्वेवरील मेगा ब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी। मुलुंडच्या आनंदनगर टोल नाक्याजवळ मोठी वाहतूक कोंडी। ठाणे स्थानकात 5 नंबरच्या फलाटाच्या रुंदीकरणाचे काम काल रात्रीपासून सुरू। आतापर्यंत सुमारे 30 ते 35% काम पूर्ण। 600 मीटरचा ट्रॅक बाजूला सरकवण्यात येईल। मुंबईत मध्य रेल्वेवर आजपासून रविवार दुपारपर्यंत विशेष मेगा ब्लॉक। लोकलच्या एकूण 930 फेऱ्या रद्द। मध्य रेल्वेवरील प्रवाशांना मोठा दिलासा। मुंबईकडे जाणाऱ्या स्लो लाईनवरचं काम वेळेआधीच पूर्ण। मुंबईकडे जाणाऱ्या स्लो लाईनवरून वाहतूक सुरू। ठाणे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वरून बंद केलेली वाहतूक सुरू। कल्याणहून मुंबईच्या दिशेने जाणारा स्लो लोकल मार्ग मोकळा। मध्य रेल्वेवरील ब्लॉकमुळे बेस्टकडून अतिरिक्त बस सीएसएमटी ते भायखळा, धारावी, दादर, कुलाबा ते वडाळा स्थानकासह इतर 9 मार्गांवर 55 अतिरिक्त बसेस धावणार। विरार ते वैतरणा दरम्यान शनिवारी मध्यरात्री आणि रविवारी पहाटेपर्यंत पश्चिम रेल्वेवर ब्लॉकमुळे 2 जूनला काही रेल्वे गाड्या रद्द राहणार। आज आणि उद्या मुंबईसह उपनगरात हलक्या पावसाची शक्यता। भारतीय हवामान खात्याचा अंदाज। संपूर्ण मुंबईत कालपासून 5% पाणी कपात लागू, तर 5 जूनपासून 10% पाणी कपातीचा पालिकेचा निर्णय। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये 8% पाणी साठा शिल्लक। पाणी काटकसरीने वापरा, मुंबई महापालिकेचं आवाहन। मुंबई शहर आणि उपनगरात पावसाळ्यापूर्वीची रस्त्यांची कामं अपूर्ण, मात्र मुंबईतील रस्ते कामांची मुदत उद्या संपणार। पालिका कोणती कारवाई करणार याकडे लक्ष। कल्याणचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी पालिका अधिकाऱ्यांसोबत केली नालेसफाईच्या कामाची पाहणी। यावेळी भोईर यांनी नालेसफाईच्या कामावर नाराजी केली व्यक्त। नालेसफाईसाठी दिला 5 दिवसाचा अल्टिमेटम। खासदार राजन विचारे यांच्याकडून मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकात कामाची पाहणी। मुंबई विद्यापीठात आज विविध विद्याशाखेच्या एकूण 43 परीक्षा संपन्न। मध्य रेल्वेवरील ब्लॉकचा कोणताही परिणाम परीक्षांवर नाही। मध्य रेल्वेवरील मेगा ब्लॉकच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठातले सर्व शिक्षक, अधिकारी, कर्मचारी यांना उद्या सुट्टी। उद्या होणाऱ्या परीक्षाही रद्द। मुंबईच्या अंधेरी पूर्वेतनं 4 लहान मुलं हरवली। वडील आणि सावत्राईकडनं मारहाण झाल्यानं 4ही मुलं घरातनं दिल्लीसाठी निघाली, मात्र खंडवा स्टेशनवरून 4ही मुलं गायब झाल्याचा मुलांच्या मामाचा आरोप। एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल, मुलांचा शोध सुरू। ठाणे शहरातील काही भागात 5% पाणी कपात लागू, तर 5 जूनपासून 10% पाणी कपात होणार। पाणी कपातीच्या कालावधीत पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवा, काटकसरीने वापर करा, ठाणे महापालिकेचं आवाहन। उद्धव ठाकरेंची मतदानाच्या दिवशीची पत्रकार परिषद वादाच्या भोवऱ्यात। निवडणूक आयोग काय ऍक्शन घेणार याकडे लक्ष। भाजपने केली होती तक्रार। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील एक मोठा गट काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत। राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचा पत्रकारांसोबत अनौपचारिक चर्चेत दावा। शरद पवार गटाचे आमदार सोनिया गांधींची भेट घेण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती। पुणे अपघात प्रकरणी अंजली दमानी यांनी अजित पवारांवर केलेले आरोप चुकीचे। अजित पवार अशा प्रकरणात फोन करण्याची शक्यता नाही। रामदास आठवलेंची प्रतिक्रिया। 4 जून नंतर अजित पवार गटाचे बरेच आमदार बाहेर पडणार, कारण अजितदादांची नौका बुडणार आहे। सुनील तटकरे भाजपत तयारी करतायत। सुनील तटकरेंच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांची प्रतिक्रिया। थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र सलग दुसऱ्या वर्षी क्रमांक 1 वर। उपमुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। गेल्या वर्षीपेक्षा अधिक परकीय गुंतवणूक यावर्षी महाराष्ट्रात आल्याची फडणवीसांची माहिती। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता। मंत्रिमंडळ विस्तार, काही मंत्र्यांच्या खात्यात बदल अपेक्षित। पालकमंत्र्यांच्या अदलाबदलीचीही शक्यता। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती। नागपूरच्या शारदा चौकावर झालेल्या हिट अँड रन प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचं विद्यमान गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। डोंबिवली अमुदान स्फोट प्रकरणी अमुदान कंपनीचे मालक मलय मेहता आणि स्नेहा मेहतांना कोर्टाने दिली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। तपासामध्ये प्रगती नसल्यानं पोलिसांना आरोपींची पोलीस कोठडी वाढवून देण्यास न्यायालयाचा नकार। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी काल अटक झालेल्या स्ट्रक्चरल इंजिनियर मनोज संघू याला 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी। होर्डिंगचं स्थिरता प्रमाणपत्र दिल्याचा संघू याच्यावर आरोप, तर इगो मीडियाच्या पूर्वसंचालक जान्हवी मराठीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला। कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरणी अटकेत असलेल्या सुरेंद्र कुमार अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। दोघांना ड्रायव्हर गंगाराम पुजारीला डांबून ठेवल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यात सुनावली शिक्षा। पुण्यामध्ये ससून रुग्णालय रक्तनमुना फेरफार प्रकरणातील आरोपींची विभागीय चौकशी होणार। चौकशीत दोषारोप सिद्ध झाले तर तिघांनाही सेवेतनं बडतर्फ केलं जाणार। जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल होऊन 2 दिवस उलटूनही त्यांना अटक नाही। त्यांना त्वरित अटक करावी। आरपीआय आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांची धुळ्यामध्ये मागणी।
मनुस्मृतीवरील लक्ष विचलित करण्यासाठी भाजपने आव्हाडांच्या विरोधात आंदोलनं केली। आव्हाडांनी माफी मागितली। त्यांचा हेतू केवळ मनुस्मृतीला विरोध करणं इतकाच होता। त्यामुळे आरपीआय सेक्युलर आव्हाडांच्या पाठीशी। किरण चन्ने यांचं वक्तव्य। कांदिवलीमध्ये भाजप आमदार योगेश सागर आणि कार्यकर्त्यांची पालिका अधिकारी आणि कंत्राटदारांना मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल। मारहाण प्रकरणी योगेश सागर यांच्यावर कारवाई करा, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची मागणी। कंत्राटदाराने अनेकदा सांगूनही ऐकलं नाही। अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांचंही ऐकलं नाही। कंत्राटदार ऐकत नसेल तर त्याचा सन्मान करायचा का? भाजप आमदार योगेश सागर यांची प्रतिक्रिया। मी मारहाण केली असेल तर गुन्हा दाखल करा, पुरावा द्या, सागर यांचं मनसेला आव्हान। शेतकऱ्यांच्या दुधाला 5 रुपयांची सबसिडी योजना पूर्ण। 2 महिन्यात 3 लाख शेतकऱ्यांना 226 कोटी रुपयांच्या सबसिडीचं वाटप। पारदर्शकपणे योजना राबवल्यानं दूध संघ आणि कंपन्यांकडून सचिव तुकाराम मुंढेंचे आभार मानून मंत्रालयात केला सत्कार। मुंबई शिक्षक मतदारसंघात नवा ट्विस्ट। भाजपकडून इच्छुक अनिल बोरनार यांनी घेतले 2 उमेदवारी अर्ज। एक भाजपच्या नावाने तर दुसरा अपक्ष घेतल्याची माहिती। मनसे पदवीधर निवडणूक लढवण्यावर ठाम। मनसेच्या भूमिकेमुळे भाजपच्या अडचणीत वाढ। मनसेचे उमेदवार अभिजित पानसे उद्या उमेदवारी अर्ज भरणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।